नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या तिसऱ्या एपिसोडमध्ये. आपण करतोय बिग बॉस मराठी सीझन 6च्या एपिसोडचे रिव्ह्यू. तर तिसऱ्या भागात काय झालं मित्रांनो, सर्वात पहिले तिसरा भाग हा इंटरेस्टिंग होता. काल मी पाहिला, मला इंटरेस्टिंग वाटला. ठीक आहे. तर आज मी आहे पॉझिटिव्ह. गेली 2 भाग घेऊन मी म्हणतो आहे की मला मजा येत नाही आहे, पण आज मला मजा आलेली आहे. तर इथं मला सांगायचं असं आहे की पहिला टास्क होता तो कॅप्टन्सीचा, बिग बॉसनं दिला होता. आणि इथं कॅप्टन्सी टास्कमध्ये ज्यांच्याकडे पॉवर कीज होत्या त्यांना कॅप्टन्सीची दावेदारी करता येत होती, म्हणजे शॉर्टकटवाल्यांना. इथल्या पार्टिसिपेंटना किंवा लोकांना माहिती पाहिजे की पहिल्या दिवसापासून बिग बॉसमध्ये कोणी कोणाचं नसतं, सगळे गेम खेळायला आलेत. तर करणनं की लपवली आणि रुचिताला तिची की नसल्यामुळं पार्टिसिपेट होता आलं नाही, सरळ नॉमिनेट झाली. त्यावेळी जो काय विषय झाला तो बघण्यासारखा होता. आणि करण एका ठिकाणी बरोबर होता असं मला वाटतंय, आणि रुचिता एक ठिकाणी चुकली. तिनं आपली की सांभाळून ठेवायला पाहिजे होती. पॉवर की म्हणजे छोटी गोष्ट नव्हती, आणि तिनं तिच्या हलगर्जीपणामुळं तो टास्कमध्ये भाग घ्यायचा चान्स हुकवला. कॅप्टन्सी टास्कमध्ये नियम असे होते की एका रूममध्ये जायचं आहे, बजर दाबायचा आहे. जो व्यक्ती पहिला बजर दाबेल तो व्यक्ती कॅप्टन्सी पदासाठी उमेदवार असेल. ठीक आहे. आणि जो दाबू शकणार नाही तो सरळ इलिमिनेट होण्यासाठी पात्र राहील असं. तर पहिल्यांदा गेली दीपाली सय्यद, नंतर तन्वी, ह्या दोघी गेल्या. ह्यामध्ये तन्वीनं बजर दाबला आणि दीपालीनं सरळ माघार घेतली, तिथं काहीच आर्ग्युमेंट केली नाही. दुसऱ्यांदा करण आणि प्राजक्ता हे दोघंजण गेले होते. तर इथं ह्यांचं सरळ ठरलं होतं की प्राजक्तानं बजर दाबायचं आहे आणि करणनं नाही दाबायचं आहे. कारण करणचं प्लॅन असा होता की त्याच्याकडे 2 कीज आहेत आणि तो एक की गेली तर एक की त्याची सांभाळून ठेवणार आहे तो, कारण ती रुचिताची की होती आणि ती त्याला मिळाली होती. त्याचा फायदा त्याला पुढं भविष्यात होणार हे त्याला माहिती आहे, त्यामुळे ते प्लॅन करूनच गेले होते. अशा पद्धतीने करण नॉमिनेट झाला. आणि तिसरा झाला होते सोनाली आणि रुचिता. तर ह्याकडं रुचिताकडं की नसल्यामुळे ती सरळ नॉमिनेट झाली आणि आता सोनाली सेफ झालेली आहे. आणि तिच्याकडं त्या की दोन्हीवर असल्यामुळं ती ह्यावेळची कॅप्टन बनलेली आहे. तर मित्रांनो, सांगायचं असं की टास्कमध्ये मला इंटरेस्ट वाटला की ज्या पद्धतीनं बिग बॉसनं टास्क घेतला होता कॅप्टन्सी पदासाठी तो खूप चांगला होता. पण ह्यातून एक लक्षात आलं असेल की आपल्याला ज्या पॉवर मिळतात, आपल्याला ज्या गोष्टी मिळतात बिग बॉसकडून, त्याचा आपण किती गांभीर्याने विचार करायला हवा. आणि अनुभवातनंच, आता रुचिताच्या अनुभवातनं बाकीचे शिकतील याची मी अपेक्षा करतो. त्यानंतरनं पुढचा टास्क होता तो पतंग कापण्याचा. आता मी इथं पर्सनली मी सांगेल की सागर कारंडेला आपलं ज्ञान अंगलट आलेलं आहे. काही गरज नव्हती त्या तन्वीला जाऊन सांगायची की अशा गोष्टी होतात, अशा कर आणि अशा कर. त्याला ऐकून जेव्हा पतंग कापायची वेळ आली तेव्हा तन्वीनं सरळ सागर कारंडेना नॉमिनेट केलं. इथं कारणं जे दिली त्यामध्ये व्हॅलिड कारण मला वाटतंय फक्त ह्याचं होतं, कुणाचं, सोनालीचं होतं असं मला वाटतंय. आणि बाकीचे ग्रुपिझिझम करतायत असं मला वाटतं. कारण काय बघा ना की जे नॉमिनेट झाले त्या टास्कमध्ये ते सगळे एक लेवलमधून आलेले आहेत, आणि जे नॉमिनेट करालेत किंवा जे राहिलेत त्यांची लेवल वेगळी आहे. म्हणजे इथं आता 2 भाग व्हायला चालू झालेले आहेत घरात. हे सरळ दिसत होतं काल. आणि कारणं जी दिली ती कारणं तर मला काही अंशी पटली नाहीत. कारण सहभाग हा होता, ज्यांना नॉमिनेट केलं त्यांचा सहभाग होता. पण जर तिथं विचार केला तर मला वाटतं अनुश्री माने हिचा सहभाग कमी होता, हे मी मान्य करतो. तिला मी जास्त पाहिलेलं नाही. ओमकार राऊत मला कुठेच दिसला नाही ह्या 2-3 दिवसात. पण त्याला का नॉमिनेट केलं नाही हे मला कळालं नाही आत्तापर्यंत. बाकीच्यांनी एकमेकांना, म्हणजे इथं सरळ हे पर्सनली गेलेत असं मला एकंदरीत वाटतंय त्या नॉमिनेशन टास्कमध्ये. आणि तन्वीचं काय बोलायचं तुम्हाला खरं सांगू काय, मागचा सीझन जर बघितला तर ॲज कंपॅरिझन जर केलं का नाही तर तेच कॅरेक्टर इकडं आलेत असं वाटते बघा. पहिली गोष्ट म्हणजे सागर कारंडे आणि छोटा आपला जो पुढारी होता, त्या पुढारीची जागा घेतली कुणी, प्रभूनं. आणि सागर कारंडेनं कुणाची जागा घेतली तर आपले पॅडी कांबळे. सेम टू सेम चालू असते दोघांचं. मागच्या वेळीचं होतं तेच ह्यावेळी होते असं वाटायला लागलं आहे. आणि राहिला विषय इकडं तन्वी ही, मी खरं सांगतो, तन्वी पुढं पण जाऊ शकते आणि मागं पण येऊ शकते, फक्त तिच्या वागण्यामुळं आणि तिच्या बोलण्यामुळं. आत्तापर्यंत मला वाटत होतं की ही पोरगी म्हणजे असं काय म्हणतात, कशी बोलते, कशी वागते, पण थोडंसं काय आहे की ती पर्सनली गोष्टी का घेते आणि तिला ऐकूनच घ्यायचं नसतं पुढे.
हा स्वभाव तिला किती सपोर्ट करणार आहे का ह्या स्वभावामुळे ती बाहेर पडणार आहे हे आता बघूया कसं होतं आहे. तर एकंदरीत काल जे नॉमिनेशन झाले ते नॉमिनेशन मला असे वाटत आहेत की ग्रुपिझिझम होते. आता 2 भाग व्हायला लागलेत घराचे आणि एक भाग दुसऱ्या भागाला बाहेर काढायच्या नादात आहे असं एकंदरीत मला वाटलं. कारण ओमकार राऊत मला सिरियस सांगतो कुठेही दिसलेलं नाही आणि जेव्हा ते रात्री बसले एकत्र तेव्हा अनुश्री जेव्हा म्हणली ओमकार राऊतला की तू दिसला नाहीस, एकंदरीत तिचं ते मत मला पटलं. कारण आत्तापर्यंत तो कुठंच दिसला नाही असं मला वाटतं. ह्या एपिसोडला माझ्यातर्फे 5 पैकी 3 रेटिंग. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.